प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, आज देशाचा प्रजासत्ताक दिन. आज संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. शासकीय प्रशासकीय स्तरावर अनेक खाजगी आस्थापना असतील, प्रत्येक ठिकाणी आपल्या ह्या तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली जाते आणि देशाच्या प्रती आपली बांधिलकी, आपली निष्ठा, आपलं प्रेम हे आजच्या ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण व्यक्त करतो. परंतु मित्रांनो, प्रजासत्ताकाचा आढावा घेताना, देशाच्या इतिहासाचा आढावा घेत असताना काही गोष्टी प्रखरतेने जाणवतात आणि त्या जाणवल्यानंतर खेद वाटतो की कशा पद्धतीने आपण ज्यांनी हा प्रजासत्ताक दिन आपल्याला दिला ते महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रजासत्ताकातलं महत्त्व, संविधानातलं महत्त्व हे ज्या पद्धतीनं मांडणी झाली पाहिजे, ज्या पद्धतीने प्रखरतेनं ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ते समाजमानावर बिंबवलं गेलं पाहिजे ते तितकंसं काही होत नाही. आपण सत्यनारायणाची पूजा घालतो, आपण अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम ठेवतो, परंतु हा देश संविधानावर चालतो. हे संविधान जे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे, हे संविधान आपल्याला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्यांनी अथक असे परिश्रम घेतले, आपल्या जीवाची तमा बाळगली नाही आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळं आपल्याला जगातलं हे सर्वोत्तम संविधान मिळालं. हे शालेय विद्यार्थ्यांना प्रखरतेनं सांगितलं गेलं पाहिजे, त्यांच्यात बिंबवलं पाहिजे. परंतु मित्रांनो, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वेगळेच काहीतरी कार्यक्रम राबवले जातात, पूजा घातल्या जातात, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण साजरा व्हावा अशी अनेक संघटनांच्या पक्षांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. काही ठिकाणी जे आंबेडकरवादी आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत, संविधान प्रेमी आहेत, ते अशा पद्धतीनं ध्वजारोहण करतात. परंतु प्रजासत्ताक दिनी महामानव परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करूनच ध्वजारोहण झालं पाहिजे. अशा पद्धतीचं ध्वजारोहण होत नसेल आणि तिथं धार्मिक पूजा केली जात असेल, धार्मिक कार्यक्रम केले जात असतील, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मित्रांनो, संविधान सर्वश्रेष्ठ आहे, ते का आपल्याला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी संविधान सभा जी होती, जी कमिटी होती आणि त्याचे अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी ह्या संविधान निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनीच हे संविधान आजच्या दिवशी आपल्या देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते, पंडित जवाहरलाल नेहरू जे प्रधानमंत्री होते, त्यांना हे संविधान सुपूर्द केलं आणि आजच्या दिवसापासून आपलं संविधान लागू झालं. मित्रांनो, आज नाशिक येथे सरकारी प्रशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या ठिकाणी पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केल्यानंतर भाषण केलं. परंतु त्या भाषणामध्ये कुठेही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आणि संविधान यावर भाष्य केलं गेलं नाही.
त्यावर बोललं गेलं नाही आणि म्हणून त्या कार्यक्रमातल्या एक वन संरक्षक अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जाधव मॅडम यांनी ह्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी जाब विचारला की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत, हा देश बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे, तुम्ही पालकमंत्री बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहेत, या संविधानामुळे आहेत. आणि असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा उल्लेख तुमच्या भाषणामध्ये नाही. आजचा प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि असा जाब ह्या जाधव मॅडमनी त्या ठिकाणी विचारला. त्या वन संरक्षक विभागामध्ये कर्मचारी आहेत, परंतु त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि कशा पद्धतीनं हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीला बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ता पदावर आणलं, हक्क पदावर आणलं. हे देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री सर्वच ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानामुळे महिलांना हक्क आणि अधिकार मिळाला आणि ही महिला सन्मानानं जगू वागू लागली आणि तिची जाण आज ह्या माझी जाधव मॅडम ज्या आहेत त्यांनी आज दाखवून दिलं. त्यांनी पालकमंत्र्यांना जाब विचारला आणि सांगितलं की हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान कसं विसरता, तुम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख का करत नाही, का केला नाही, असा जाब ह्या भीमाची वाघीण जी आहे, ही भीमकन्या आहे, हिने जाब विचारला प्रशासनाला आणि त्या पालकमंत्र्यांना. हे जे पालकमंत्री महोदय आहेत ना गिरीश महाजन, हे मुख्यमंत्री फडणवीसांचे जवळचे आहेत आणि यांना एक वेगळी मगरुरी आहे. ह्या पालकमंत्र्यांनी ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं भाषण ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेखच नाही, हे केल्यामुळं संताप व्यक्त होतोय आणि हा संताप केवळ ह्या जाधव मॅडमनी केलेला नाही, हा संताप तमाम महिलांचा आहे. हा संताप राष्ट्रप्रेमी, संविधान प्रेमी असलेल्या प्रत्येक महिलेचा आहे. ह्या जाधव मॅडम पुढे म्हणतायत की मला सस्पेंड केलं तरी हरकत नाही, मी माती काम करील, मी मोलमजुरी करील, परंतु बाबासाहेबांचं संविधानातलं योगदान जर इथं सांगितलं जात नसेल, तसं भाष्य केलं जात नसेल, त्यांचा गुणगौरव केला जात नसेल, त्यांचं योगदान टाळत असतील तर हे मी कदापि सहन केलं जाणार नाही. आणि म्हणून मी जाहीर अभिनंदन करतो ह्या भीमाच्या वाघिणीचं, ह्या भीमकन्येचं आणि ही जी मुरदाड मनं आहेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ॲलर्जी आहे, मग ते कोणी असो, ते शासनातले असो किंवा प्रशासनातले असो, हा देश मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे निर्माते आहेत. हा तिरंगा देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि हे सर्व सत्य असताना तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान प्रजासत्ताक दिनी सांगायला कमीपणा वाटतो. हा माझा तुम्हाला पत्रकार म्हणून सवाल आहे. सर्वत्र काही ठिकाणी बोललं जातं, सत्यनारायणची पूजा घातली जाते, एका धार्मिक विधीचा काय गरज आहे? ध्वजारोहण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे आणि ध्वजारोहण झालं पाहिजे. आणि आज ह्या मॅडमनी जो आवाज उचलला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, त्यांचं नाव घेण्यासाठी तुम्हाला आजही ॲलर्जी आहे, कमीपणा वाटतो, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. मित्रांनो, एक महिला, गणवेशधारी महिला ऑन ड्युटी आहे तेव्हा ती बोलून दाखवते आणि तिचे सहकारी कर्मचारी जेव्हा तिला हटकतात, तिला शांत करायला जातात, तेव्हा ती त्यांना म्हणते
तुम्ही सुद्धा संविधानामुळे इथे आहात ना. ही पद, ही प्रतिष्ठा, हा सन्मान, हे आयुष्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे. आणि मग आपल्याला जाण ठेवली पाहिजे, आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी इतर सर्वांचं नाव घेता, ज्याचं योगदान नाही त्याचं योगदान सांगता, आणि ज्यांनी एखाद्या चित्रपटामध्ये छोटा मोठा रोल केलेला आहे त्यांचे नाव गौरवगाथा करता, आणि ह्या भारत देशाचा खरा हिरो, खरा जननायक, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं हे देशाचे नायक आहेत. आणि त्यांचं नाव घेण्यासाठी तुम्हाला कमीपणा वाटतो. म्हणून समस्त संविधानप्रेमी लोक मागणी करतायत की गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री, आपण दिलगिरी व्यक्त करा. आपण अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळू शकत नाही. आणि ही जी आमची भगिनी आहे, जिने जा विचारला तिचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि ताई, तुम्ही एकटे नाहीत. अशा पद्धतीनं रोखठोक भूमिका घेतल्यामुळं, निर्भीड भूमिका घेतल्यामुळं सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. मित्रांनो, अनेक महापुरुषांचं योगदान आहे. अनेक आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचं योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, आम्ही नाकारत नाही, ते निश्चितपणे आहे. परंतु जी निर्णायक मुख्य भूमिका बजावली ते महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. मग त्यांच्या विचाराचं बीजारोपण मुलांवर करा. ह्या दिवशी बाबासाहेबांचं योगदान देशाला सांगा. आणि जर तुम्ही सांगितलं तर जगाला हेवा वाटेल. आज बाबासाहेबांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. आणि तुम्हाला एका जिल्ह्याच्या पालकमंत्री असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी शासकीय प्रशासकीय ठिकाणी ज्यांच्यामुळे संविधानामुळे तुम्ही पालकमंत्री झालात, तुम्हाला त्यांचं योगदान सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, आज समाज माध्यमात सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल होतोय, सर्वत्र जा विचारला जातोय. परंतु सर्व राष्ट्रप्रेमी, संविधानप्रेमी लोकांनी लक्षात घ्या, आपल्या उद्धारकर्त्याचं नामोल्लेख होत नाही. तुम्ही कसे गप्प राहता, का जा विचारत नाही. ही आमची भगिनी पेटून उठली, ही खऱ्या अर्थाने भीमाची वाघीण आहे, ही खऱ्या अर्थाने भीमकन्या आहे. आणि आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, संविधान 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, कशा पद्धतीनं ध्वजारोहण करताना काय कार्यक्रम घेतले पाहिजे, कसे कार्यक्रम घेतले पाहिजे, याचं एक नियमावली आहे. त्या नियमावलीच्या नुसार हे कार्यक्रम झाले पाहिजे. आणि विशेषत्वानं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करताना, तिरंग्याला सलामी देताना जो तिरंगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला, त्यांच्या प्रतिमेचं पूजन होणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, देशाचं ते कर्तव्य आहे. आणि यापुढे अशा पद्धतीनं जर बाबासाहेबांचा कुणी उल्लेख करत नसेल, त्यांच्या योगदानाची महंती सांगणारा नसेल, तर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ह्या ताईंनी जाब विचारला, तशाच पद्धतीचा जाब आपण सर्वांनी विचारण्यासाठी पुढे आलो पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या देशावर, आपल्या संविधानावर आणि आपल्या संविधान निर्मात्यावर प्रेम करतो, आपली निष्ठा आहे, आपली बांधिलकी आहे, हे सिद्ध होईल. अशाच पद्धतीचं विनम्र आव्हान आपल्या सर्वांना करतो. आपल्या सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या प्रजासत्ताक दिनाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस. आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.